मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टीत एक्सपर्ट व्हायचं आहे. म्हणजे तुम्हाला तिथं प्रयत्न करावे लागेल, कन्सिस्टन्सी लागेल, सातत्य लागेल. ह्या गोष्टी एकदा डिस्कस झालेत आपल्या, बरोबर आहे? पण मी तुम्हाला सांगतो, हा नंबर ना खूप महत्वाचा आहे. एखादी गोष्ट जी आपल्याला करायची आहे, ती सलग आपण 21 दिवस फॉलो केली ना, सिरियसली त्यात आपण एक्सपर्ट होतोच. हे अगदी प्रूव्ह झालेलं आहे म्हणूया आपण. बरं, मग आपलं टार्गेट 21 डेजचं नाहीये. आपलं तर 45 डेजचं टार्गेट आहे म्हणूया आपण. मग इथे माझा पहिला प्रश्न, कालचं टार्गेट कंप्लीट केलं का? केलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, की "हो सर, आम्ही टार्गेट कंप्लीट केलेलं आहे." मी तुम्हाला सांगू का? एक लक्षात घ्या शांतपणे, कालचं टार्गेट काय होतं सांगतो. पहिली गोष्ट, आपण रिडॉक्स कंप्लीट केलं. ओके. त्याच्यामुळे सीईटीत हमखास 1 मार्क येतोच रिडॉक्सवर, तो आपला फिक्स झाला. ठीक आहे. त्याच्यावरची टेस्ट सुद्धा तुम्ही दिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, की इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा मी मास ऑफ मेटल डिपॉझिटेड हा व्हिडिओ कंप्लीट केला. नाही केला तर अजून देखील तो व्हिडिओ फ्री आहे, तो बघा. ओके. त्याच्यानंतर मुलांनी इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा टॉपिक पण कंप्लीट केला. मग अशा रीतीनं काय झालं, की काल इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे 3 किंवा 4 प्रश्न येतायत. मग टोटल 4 मार्काची तयारी झाली. बरं, हे क्वेश्चन फिक्स आहेत का? बिलकुल नाही. तुम्ही टॉपिक वाईज वेटेजच्या मागं लागू नका. ते व्हॅरी होऊ शकतं. तुम्ही कुठलाही टॉपिक ऑप्शनला ठेवायचा नाहीये. बरं, कालच्याबद्दल सांगून झालं. हो, आणि एक इम्पोर्टंट अनाउन्समेंट बरं का. ज्यांनी ऑलरेडी आपले टॉपर टू टॉपर बॅच घेतलेली आहे किंवा संकल्प बॅचमध्ये आहेत किंवा ज्यांनी आपला क्रॅश कोर्स घेतलेला आहे, त्यांना परत ते नवीन आपला कोर्स कुठला घ्यायची गरज नाहीये. त्यांना पण आम्ही तो कंटेंट प्रोव्हाईड करू बरं का बाळांनो. बरं, मग आता मुद्दा काय? कालचं टार्गेट काय होतं ते सांगितलं. मार्क तसं वेटेज कुणाचं फिक्स नाहीये, हेही तुमच्या डोक्यात आता आलेलं आहे. मग आजचं टार्गेट काय? डेली टार्गेटमध्ये आजचं टार्गेट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड. तुम्हाला वाटेल फक्त रॉडचं सर न्यूमेरिकल तुम्ही घेतलेत. आपल्याला बाकीचे पण घेतले पाहिजेत. घेणार आहे की मी. पण रॉडच्या न्यूमेरिकलमध्ये टोटल 13 न्यूमेरिकल घेतलेत मी आणि सगळ्या वेगवेगळ्या टाइपचे न्यूमेरिकल्स आहेत लक्षात घ्या. मग एक कॉन्फिडन्स येऊ दे ना अगोदर आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपले बरेचसे जे काही सबस्क्रायबर आहेत किंवा आपले बरेचसे स्टुडंट आहेत ना, अजून बायो करतायत ना, त्याच्यात थोडासा लोड तुम्हाला कमी देतोय. मग 27 तारखेनंतर रोज 2-2, 3-3 टॉपिक होतील. मग भलेही तुमचं सीएसचं असू दे. मग सीएस करत-करत तुम्ही हे पण फॉलो करू शकाल बरं का. 2 मोठे-मोठे टॉपिक होऊ शकतात. बरं, मग आज काय करायचंय? याचे जवळ-जवळ 13 न्यूमेरिकल्स आहेत. जे मी शिकवतोय त्याच पॉइंटवर टेस्ट आहे. ओके. दुपारी 4 वाजल्यानंतर टेस्ट व्हिजिबल राहील ते रात्री 12 पर्यंतच. मी तुम्हाला त्याच्यापुढे वेळ देणारच नाहीये. सवय लावून घ्यायची, की टेस्ट द्यायचीच आहे आज म्हणून. पेंडिंग ठेवलं तर ते पेंडिंगच राहतंय. बिलकुल नाही. साउंड त्याची पण टेस्ट मी तयार करून ठेवलेली आहे 4 वाजेपर्यंत. ती पण अपलोड होईल म्हणूया आपण. मग हे आजचं जे टार्गेट आहे, इथं काय? इथं वाढवायचा आहे कॉन्फिडन्स. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉडचे न्यूमेरिकल्स होऊ देत ना. तुम्हाला कळू देत. मग रिंग, डिस्क, स्फिअर पटापट सगळं तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुमच्या लक्षात येईल. पॅरलल ॲक्सेस थेरमच इम्पोर्टंट आहे. परपेंडिक्युलर ॲक्सेस थेरमच इम्पोर्टंट आहे. मग कुठलीही पी-वाय-क्यू जमणारच आपल्याला हे लक्षात घ्या. टेस्ट पण आहेत ना, म्हणजे काय होतं ह्याचे 13 न्यूमेरिकल टेस्टमध्ये 10 न्यूमेरिकल 20-25 एका टाइपचे तुम्ही एम-सी-क्यू सॉल्व्ह करताय. सगळ्यात महत्त्वाचं. थोडंसं इनिशियली स्पीड कमी आहे आपलं, कमी टॉपिक दिसतायत. पण नंतर ते टॉपिक दिवसाला 3-3 वर पण जाणार आहेत. म्हणजे 10-10, 12-12 तास तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे आणि तुम्ही करताय कारण रिझल्ट लावायचा आहे हे लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हे सलग 21 दिवस तर मी टार्गेट नाही, 45 दिवस तुम्हाला मी टार्गेट देणार आहे. पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे. करणार तुम्ही हे मला पण माहिती आहे. रिझल्ट नंतर वेगळाच आनंद असणार आहे हेही तुम्हाला माहिती आहे. चला मग आता अभ्यासाला सुरुवात करा. आज दिवसभराचं टार्गेट आहे सगळं कंप्लीट करूया. ऑल द बेस्ट.